सन 2022-23 व 23-24 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण जुलै 2024 पासून सुरू डिसेंबर 2025 पर्यंत माननीय स्थायी समितीत सादर करण्याचे उद्दिष्ट. ठाणे महानगरपालिकेचे मागील 5 वर्षात ऑडिट झाले नसल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. प्रत्यक्षात ठाणे महानगरपालिकेचा सन 19-20 चा लेखापरीक्षण अहवाल स्थायी समितीस यापूर्वी सादर झाला आहे, तर उर्वरित सन 20-21 व 21-22 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण अहवालासाठी मार्च 2025 आणि सन 2022-23, 23-24 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण अहवालासाठी डिसेंबर 25 चे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या लेखापरीक्षण अहवालाची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 106 अन्वये लेखापरीक्षणाचा अंतिम अहवाल माननीय स्थायी समितीपुढे सादर करण्यात येतो. सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेचे सन 2019-20 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण करून तो अहवाल स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या विभागाचे 24 विभागात विभागणी करून लेखापरीक्षण करण्यात येते. त्यानुसार सन 20-21 व 21-22 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणाचे कामकाजही पूर्ण झाले आहे. त्यातील 7 विभागांचे अहवाल स्थायी समितीत सादर करण्यात आले आहेत. उर्वरित 17 विभागांचे लेखापरीक्षण अहवाल अंतिम करण्याची कार्यवाही मार्च 2025 अखेर पूर्ण करण्यात येईल. सन 2022-23 व 23-24 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेले आहे. त्यासाठी लेखापरीक्षण कार्यक्रम अंदाजपत्रक निश्चित करण्यात आले आहे. हे लेखापरीक्षण डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. सन 2024 मध्ये लोकसभा, सार्वत्रिक निवडणूक व विधानसभा निवडणूक पार पडली. सदर निवडणुकीसाठी लेखापरीक्षा विभागातील बहुतांश कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर होते, त्यामुळे लेखापरीक्षणाच्या कार्यवाहीस विलंब झाला. ही वस्तुस्थिती आहे. अर्थात निवडणुकीचे कामकाज संपल्यानंतर लेखापरीक्षण विभाग पुढील कार्यवाही करीत असून मार्च 2025 आणि डिसेंबर 2025 ही दोन्ही उद्दिष्टे नियत वेळेत पूर्ण करण्यात येतील. एबीपी माझावर आज जे वृत्त प्रसारित झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले की 2019-20 नंतर महापालिकेचं लेखापरीक्षण झालंच नाही. या वृत्तामध्ये काहीही तथ्य नाही. हे वृत्त पूर्णतः निराधार आहे. कारण का महापालिकेचं 2019 पर्यंतचं जे लेखापरीक्षण अहवाल आहे तो पूर्णपणे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचनंतर 2020, 2021, 2022चं लेखापरीक्षण झालेलं आहे आणि 2022, 2023 आणि 2023 ते 2024चं लेखापरीक्षणाचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचा विलंब झालेला नाही आहे, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर कोरोना काळात जो निधी मिळालेला आहे किंवा केंद्र शासनाचा जो निधी आहे, नगरविकासकडून जो निधी प्राप्त झालेला आहे त्याची अद्ययावत माहिती तयार आहे. तीही माहिती सगळ्यांना उपलब्ध होऊ शकेल.